चित्रपट आणि समाज यांचा अतिशय जवळचा संबंध असतो किंवा चित्रपट हे समाजाचा आरसा असतो असं म्हटलं जातं. कारण समाजामधली सर्व नीतिमूल्य यांचं प्रतिबिंब चित्रपटांमध्ये पडत असतं. पण त्याच वेळेस हेही लक्षात घेतलं पाहिजे की समाजाला घडवण्याचं एक आदर्श उभा करण्याचं काम देखील चित्रपट करत असतात किंवा तो मोठा प्रभाव जो आहे चित्रपट समाजावरती सोडत असतात. आणि चित्रपट आणि स्त्रिया यांची चर्चा करत असताना आपण हे बघितलं पाहिजे की भारत हा एक पितृसत्ताक समाज आहे, ज्यामध्ये स्त्रीकडे स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघितलं जात नाही किंवा स्त्री ही केवळ एक वस्तू, लैंगिक उपभोगाची वस्तू म्हणून कडे बघितलं जातं किंवा मुलांना जन्म देऊन त्यांचं संगोपन करणारी आदर्श माता किंवा आदर्श पत्नी याच चौकटीमध्ये तिच्याकडे बघितलं जातं किंवा स्त्रीची अशीच प्रतिमा बिंबवणारी एक ब्राह्मणी पितृसत्ताक व्यवस्था आपल्याकडे असलेली दिसून येते. आपल्याला माहीत आहे की आपल्या पतीचे प्राण परत आणण्यासाठी सती जे सावित्री जी आहे ती यमाच्या मागे गेलेली होती किंवा ती त्याच्याकडनं आपल्या पतीचे प्राण तिने परत आणलेली होते. ही एक आदर्श आपल्या सर्व स्त्रियांपुढे उभा केला जातो भारतीय समाज ब्राह्मणी पितृसत्ताक व्यवस्थेमधनं की इतक्या टोकापर्यंतचा आदर्श किंवा त्याग भारतीय स्त्री सती सावित्रीच्या माध्यमांमधनं करत असते. तर दुसरीकडे आहे आपण बघू शकतो की दुर्गा म्हणजे बेसिकली भारतीय स्त्री जी सती सावित्री आहे, जिच्यासाठी कुटुंब, तिचा पती, तिची मुलं हे सर्वस्व आहेत. पण हे असं असताना तिला अबला किंवा शक्तिहीन समजू नये, कारण तिच्यामध्ये आंतरिकदृष्ट्या एक अशी दिव्य शक्ती आहे. आणि विशेषतः जेव्हा तिच्या कुटुंब, तिची मुलं, तिचा पती किंवा तिच्या सन्मान, इज्जतीवरती जर कुणी आच आणण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला, तर सीता सावित्री म्हणून अतिशय नम्र असणाऱ्या स्त्रीमध्ये एक ललाट शक्ती जागृत होते आणि ती दुर्गेप्रमाणे या दुष्टांचा किंवा तिला त्रास देणाऱ्या शक्तींचा नायनाट ती करू शकते. तर हे दोन टोकांमधलं स्त्रीचं चित्रण जे आहे ते भारतीय चित्रपटामध्ये केलं गेलेलं दिसून येतं. सती सावित्री म्हटल्यानंतर देवी किंवा पती परमेश्वर किंवा अशा अनेक चित्रपट आपल्याला दिसतील की ज्याच्यामध्ये हे सती सावित्री प्रोटोटाईप स्त्री चित्रण आपल्याला केलं गेलेलं दिसेल. तर दुसरीकडे आपण जे उदाहरण घेतलं पोटेन्शियली स्त्री शक्ती असणारी दुर्गेच्या स्वरूपातलं सिम्बॉलिक जो काही एका अर्थाने बंडखोर किंवा नवी स्त्री किंवा काहीतरी वेगळं करणाऱ्या स्त्रीचं चित्रण जे हिंदी चित्रपटांमधनं आलेलं आहे, मग ते मदर इंडियापासून ते 70च्या दशकामधले जे काही ॲव्हेंज फिल्म्स किंवा ज्याला बदला चित्रपट, प्रतिशोधापर चित्रपट आपण असं म्हणतो की ज्याच्यामध्ये खूनभरी मांग असेल किंवा इज्जत का तराजू, जखमी औरत वगैरे सारखे अनेक चित्रपट आहेत. त्या सर्व चित्रपटांची तुलना आपल्याला किंवा त्याचं चित्रण जे आहे ते दुर्गेच्या प्रतिमाच्या माध्यमातून केलेलं दिसतं की भारतीय ही स्त्री जी आहे ती पोटेन्शियली सीता सावित्री आहे. ती अतिशय नम्र, विनयशील आहे. पण जर कुणी तिच्या एका अर्थाने वाटेकडे गेलं किंवा तिच्याकडे जर वाईट नजरेने बघण्याचा प्रयत्न केला तिच्याकडे किंवा तिच्या कुटुंबाकडे, तर ती कुठल्याही थराला जाऊन त्याचा प्रतिशोध घेऊ शकते. स्त्रीचं हे दुर्गा बनणं किंवा दुर्गेमधला तिचा अवतार जे आहे तो अवतार पडद्यावरती मांडत असताना इथली जी काही स्त्रीकडे बघणारी जी एक व्यवस्था आहे, जिला आपण ब्राह्मणी पितृसत्ता असं म्हणतो की जिचं चित्रण केवळ पत्नी माता या स्वरूपामध्ये केलं जातं किंवा जी मुलांवरती किंवा आपल्या पतीवरती किंवा नंतर मुलांवरती अवलंबून असते, त्या धारणांना कुठेच एका अर्थाने प्रश्न उपस्थित केला जात नाही की आता चौकटीला प्रश्नांकित करून ह्या नव्या स्त्रीचं किंवा बंडखोरीचं चित्रण केलं जात नाही. तर या चौकटीमध्ये राहूनच जी काही नवीन स्त्री आहे तिचं चित्रण केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि याच्या पलीकडे जाऊन आधी आपण जसं म्हटलं की शूर्पणखा, कैकेयी, पुतना ही जी आपल्या एका अर्थाने धार्मिक धर्मग्रंथांमधनं जे काही स्त्रीची प्रतिमा उभी करण्यात आलेली आहे, जी एका अर्थाने खलनायिकेच्या स्वरूपामध्ये मांडलं गेलेलं आहे.
स्त्रीचं ते रूप आहे की ज्या रूपापासून प्रत्येक स्त्रीनं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर ह्या शूर्पणखा किंवा कैकेयीच्या प्रतीमध्ये कुठल्या स्त्रिया येतात, तर याच्यामध्ये प्रत्येक ती स्त्री जी कुटुंब नावाच्या गोष्टीपासून स्वतःला वाचवते किंवा त्याला नकार देते, किंवा कुटुंबाच्या आधी स्वतःचा विचार करते, किंवा जी पैशांचा किंवा संपत्तीचा जास्त विचार करते, नातेसंबंधांपेक्षा तिला भौतिक सुखांमध्ये जास्त इंटरेस्ट, रस किंवा आवड असलेली दिसून येते, किंवा बंड करणाऱ्या सर्व स्त्रिया, किंवा विशेषतः पाश्चात्य प्रभावाखाली व्यवहार करणाऱ्या स्त्रिया, स्त्री अधिकारांची, स्त्री हक्कांची भाषा करणाऱ्या स्त्री चळवळीतील स्त्रिया, पाश्चात्य स्त्रिया, नोकरी करणाऱ्या स्त्रिया, ॲम्बिशियस स्त्रिया, ह्या सर्व एका अर्थाने ज्या प्रोटोटाइप्स आपण बघतो की ज्यांच्या उपलब्धीसाठी, ज्यांच्या प्राप्तीसाठी खूप मोठा संघर्ष स्त्रियांना करून ते प्राप्त करावं लागलेलं आहे. परंतु भारतीय चित्रपटाच्या संदर्भामध्ये आता आपण जर बघितलं तर हे सर्व जे काही स्त्रियांची प्रतिमानं जी आहेत, ती प्रतिमानं निगेटिव्ह स्वरूपामध्ये किंवा नकारार्थी स्वरूपामध्ये बघितली गेलेली आहेत. मग ते आता आपण जसं उल्लेख केला, ह्या सर्व प्रकारची पात्र स्त्री चित्रण जे आहे ते नकारार्थी आशयाने केलं गेलेलं आहे. आणि चित्रपटामध्ये नायक जो आहे किंवा आपण ज्याला हिरो म्हणतो, या अशा स्त्रियांना वठणीवरती आणण्याचं किंवा त्यांना सुधरवण्याचं काम हे त्याचं असतं. त्याच वेळेस विशेषतः नायिका किंवा ज्या भारतीय स्त्रिया आहेत, त्या स्त्रियांनी स्वतःला कैकेयी, पुतना, शूर्पणखा या सिम्बॉलिक गुणवैशिष्ट्यांपासून स्वतःला परावृत्त करणं आणि कायमपणे आपल्यातली दुर्गेची शक्ती कायम ठेवून सीता सावित्रीच्या स्वरूपामध्ये व्यवहार करणं, हा आशय जो आहे हिंदी चित्रपटांमधनं विशेषतः मुख्यत्वे मांडला गेलेला दिसतो. आपण एक ढोबळ स्वरूपामध्ये भारतीय स्त्रियांचं चित्रण जे हिंदी चित्रपटांमधनं केलं गेलं त्याची चर्चा करत असताना आपण हे काही आराखडे आपण जे सांगितले, तर ते मांडत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की चित्रपटांची सुरुवात आणि आज 21वे शतक याच्यामध्ये या दरम्यान खूप मोठे बदल घडलेले आहेत स्त्रियांच्या चित्रणाच्या संदर्भामध्ये. सुरुवातीच्या टप्प्यावरती आपण बघतो की चित्रपटांमधनं अभिनय करण्यासाठी, काम करण्यासाठी स्त्री पात्र किंवा स्त्रिया ह्या मिळत नव्हत्या. मग कुठेतरी विदेशातनं येणाऱ्या स्त्रिया किंवा शरीर विक्री करणाऱ्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया किंवा कनिष्ठ जातीतील स्त्रियांनी या क्षेत्रामध्ये कुठेतरी प्रवेश केला आणि मग कुठेतरी हळूहळू उच्च जातीय शिक्षित स्त्रिया या व्यवसायामध्ये आपल्याला आलेल्या दिसतात. आणि आज आपण बघतो की त्याचं स्वरूप हे संपूर्णतः बदललेलं असून खूप प्रतिष्ठित घरातील उच्च जातीय स्त्रिया किंवा त्यांचंच एका अर्थाने वर्चस्व जे आहे आपल्याला हिंदी चित्रपट इंडस्ट्रीवरती असलेलं दिसून येतं. पण जे चित्रण जे आहे त्या चित्रणाचा आपण एक गुणात्मक जर विचार केला तर सुरुवात ते आता या प्रवासादरम्यान फार काही गुणात्मक बदल झालेला आहे असं आपलं म्हणता येणार नाही. टेक्नॉलॉजीच्या माध्यमावरती खूप बदल झालेला असेल, म्हणजे चित्रपटच्या सुरुवातीला आपल्या हिंदी चित्रपटामध्ये ज्या पद्धतीची वेशभूषा किंवा संवाद किंवा त्यांचा अपीरन्स जो होता, तो अपीरन्स आणि आजच्या हिंदी चित्रपटाच्या नायिकेचा पोशाख, तिची भाषा, संवाद, तिचं वावरणं, तिचा डान्स याच्यामध्ये फार बदल झालेला आहे. परंतु बेसिकली एक चित्रपटाचा जो प्लॉट असतो, त्या प्लॉटमधलं स्त्रीचं जे अस्तित्व आहे, ते अस्तित्व फार काही बदललेलं आहे आपल्याला असं म्हणता येत नाही. याच्यामध्ये फार बदल झालेले आहेत. मग म्हणजे प्रतिशोधात्मक चित्रपट आलेले दिसतात, समांतर चित्रपट आलेले आहेत, त्याच्यामध्ये स्त्रीचं एक वेगळं चित्रण मांडलं गेलेलं आहे, किंवा मदर इंडिया किंवा अलीकडे कहाणी, पिंक असे अनेक चित्रपट वेगवेगळ्या विशेषतः स्त्री प्रधान चित्रपट आपण ज्यांना म्हणतो ते आलेले दिसतात. किंवा कुठेतरी एक वेगळा स्त्री अधिकाराचा किंवा स्त्रियांच्या हक्कांचा मुद्दा या चित्रपटांमधनं जरी मांडला गेलेला असला तरी तो फार काही या ब्राह्मणी पितृसत्ताक चौकटीतील स्त्रीचं जे काही अस्तित्व आहे त्याच्या पलीकडे जाऊन यांचा विचार केलेला आहे असं दिसत नाही. शेवटाकडे येत असताना मला इथं एवढंच म्हणावं वाटतं की विशेषतः नागेश कुकनूरच्या डोर चित्रपटातील झीनतचं हे जे पात्र आहे आणि 1920-30च्या दरम्यान
विशेष 30-40च्या दशकाच्या दरम्यान भारतीय हिंदी चित्रपटामध्ये धुमाकूळ घालवणारी एक जी नायिका होती, जिला हंटरवाली किंवा नाडिया, फिअरलेस नाडिया असं म्हटलं जातं. मला या दोन्हींचा इथे आवर्जून उल्लेख याच्यासाठी करावा वाटतो, कारण जीनतचं हे पात्र मला खऱ्या अर्थाने खूप याच्यासाठी भावतं, कारण ती खूप परखडपणे आणि विवेकी, एका अर्थाने बुद्धिनिष्ठ, लॉजिकली तिची मतं मांडते. ती कोणालाच एका अर्थाने आपण म्हणतो की घाबरत नाही किंवा कुठल्या तरी चौकटीमध्ये राहून त्या चौकटीला पोषक अशी भाषा करत नाही. तर स्त्रीचं व्यक्ती म्हणून, तिचे अधिकार म्हणून जी एक खूप सौम्य आणि खूप एका अर्थाने लोभस एक नायिका ती उभी करते. त्यामुळे मला तो एक महत्त्वाचा चित्रपट वाटतो आणि ते पात्रसुद्धा. आणि त्याच वेळेस फिअरलेस नाडिया ही जी आहे, जिने 30 आणि 40चं दशक खूप गाजवलेलं होतं. फिअरलेस नाडिया किंवा हंटरवाली ही खऱ्या अर्थाने भारतीय नायिका नाही, पाश्चात्य नायिका. परंतु त्या काळामध्ये आधी आपण जशी चर्चा केली की भारतातील स्त्रिया जेव्हा चित्रपटांमध्ये काम करण्यास उत्सुक नव्हत्या, तेव्हा अनेक विदेशी नायिका ज्या आहेत त्या इथं आपल्याला आलेल्या दिसतात आणि त्यातलीच फिअरलेस नाडिया ही एक आहे. पण ज्या प्रकारची स्त्री प्रतिभा तिने पडद्यावरती उभी केली होती, मला वाटतं ती खूप महत्त्वाची आहे. कारण तिचा चित्रपटामधला वावर जो आहे तो खूप सहज आहे. म्हणजे तिचं पळणं असेल किंवा मोठ्याने ओरडणं असेल किंवा तुफान सायकल चालवणं असेल, चालत्या रेल्वेवरती पळणं असेल, सिंहाचा जबडा फाडणं असेल किंवा एखाद्या पुरुषाला किंवा विशेषतः खलनायकाला उचलून त्याला गरगर फिरवून फेकून देणं असेल. म्हणजे ज्या कृती किंवा तिचं सामाजिक अन्यायाविरोधात लढणं असेल, उभं राहणं असेल, आवाज उठवणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला वाटतं ज्या एका अर्थाने ज्याच्यापासतं हिंदी चित्रपटातील नायिकेला परात्म केलं गेलेलं आहे. ती हिंदी चित्रपटातली नायिका ही आपल्याला फक्त संकटसमयी बचाव बचाव हे 2 शब्दच उच्चारणारी आपण कल्पितो. याचं कारण तिला कुठलीच एजन्सी हिंदी चित्रपट देत नाहीत. म्हणजे कुठला एक छोटासा मुलगा तिथे येतो आणि तो काहीतरी एक कृती करतो, दगड फेकतो किंवा त्या खलनायकाच्या विरोधात लढतो. पण ही सबंध एक व्यक्ती असणारी नायिका जी आहे ती मात्र काहीच करत नाही. ना आपल्या बुद्धीचा एका अर्थाने विचार करते, चातुर्याचा विचार करते, नाही आपल्या शारीरिक सामर्थ्याचा विचार करते आणि फक्त केविलवाणीपणे नायकाच्या येण्याचा किंवा कुणीतरी येण्याचा आणि तिला त्यातून मुक्त करण्याचा एका अर्थाने त्याची वाट बघत असते. तर हे जे काही असहाय्यतेचं नायिकेचं चित्रण जे आहे ते आपल्याला कुठेच फिअरलेस नाडियाच्या चित्रपटांमधनं दिसत नाही. डायमंड क्वीन असेल, पंजाब मेल किंवा हंटरवाली असेल, हंटरवाली की बेटी असेल, ही अनेक चित्रपटांची नावं जरी बघितली तर आपल्याला एक जोश त्या चित्रपटांमध्ये दिसून येतो आणि ज्याच्यामध्ये स्त्रीचं एका अर्थाने ॲक्टिव्हनेस जे आहे, तिचं कृतिशील असणं जे आहे त्या चित्रपटांमधनं बिंबवलं गेलेलं आहे. आणि ब्राह्मणी पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये स्त्रीच्या बोलण्यावरती, स्त्रियाच्या शरीरावरती, स्त्रियांच्या हालचालीवरती, स्त्रियांच्या सौंदर्यांवरती, स्त्री पुरुषांच्या नातेसंबंधावरती जी काही एक बंधनं लादली गेलेली आहेत ती बंधनं कुठेच तिथं असताना दिसत नाही आणि मुक्तपणे खऱ्या अर्थाने स्त्रीचं एक व्यक्ती म्हणूनच वावरणं जे आहे तो प्रेझेन्स जो आहे ती फिअरलेस नाडियाची चित्रपटं कुठेतरी उभी करताना दिसतात. आणि म्हणून मला वाटतं हे खूप महत्त्वाचे एका अर्थाने आपल्या भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असलेला आपल्याला म्हणावं लागतं. पण भारतीय चित्रपट निर्मात्यांवरती जो काही ब्राह्मणी पितृसत्ताक मूल्यांचा पगडा राहिलेला आहे त्याच्यातनं आपल्याला असं दिसतं की भारतीय चित्रपटातील फिअरलेस नाडियाचा हा जो काही एक प्रभाव जो आहे, जो वारसा जो आहे तो त्यांनी व्यवस्थित अतिशय सोयीस्करपणे बाजूला सारला किंवा तो विस्मृतीमध्ये ढकलला आणि आपल्यापुढे मात्र मदर इंडिया चाच एक प्रभाव जो आहे तो प्रभाव पुढे आपल्या सर्व चित्रपटांमधनं प्रतिबिंबित केलेला गेलेला दिसून येतो की जी आपल्या एका स्त्रीच्या सन्मानासाठी स्वतःच्या मुलाला गोळी घालते, पण ती कुठेच स्वतःच्या इच्छा, स्वतःचा नवरा सोडून गेल्यानंतर स्वतःच्या इज्जतीची, सन्मानाची खूप जपणूक करते. स्वतःचा विचार करत नाही, तर तिच्यासाठी कुटुंब आणि मुलं हे सर्वस्व आहेत. तर स्त्रीची ही ब्राह्मणी पितृसत्ताक चौकटीतील जी काही प्रतिमा आहे तीच प्रतिमा वेगवेगळ्या स्वरूपांमधनं मांडण्याचं काम मला वाटते भारतीय चित्रपटाने केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने स्त्रीचं स्त्री असणं, तिचं सहजपणे वावरणं हा कुठेतरी
एक सहजतेचा भाव जो आहे तो चित्रपटांनी भारतीय स्त्रीपासनं हिरावून घेतलेला आहे किंवा तिला त्याच्यापासून विमुक्त केलेलं आहे, हे मला इथं सांगावं वाटतं. आपल्या वेळेच्या अभावी अनेक चित्रपटांची आपण चर्चा केलेली नाही, परंतु आशयाच्या स्वरूपाप्रती मला इथे एवढंच म्हणावंसं वाटतं की भारतीय चित्रपटांमधलं स्त्रीचं चित्रण जे आहे ते कुठेतरी बायनरी स्वरूपामध्ये किंवा दोन टोकांमध्ये झालेलं असतं. एकीकडे ती एक तर खूप आदर्श स्त्री आहे किंवा मग ती आयटम सॉन्ग करणारी लैंगिक उपभोगाची एक वस्तू आहे, आणि त्याच्यामध्ये जो आहे तो एक शेड जो आहे तो शेड आहे भारतीय स्त्रीला भ्रष्ट करणाऱ्या काही पुतना यांच्या स्वरूपामधला, जो आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपामधनं चित्रपटांमधनं पुढे येताना दिसतो. मग ती नोकरी करणारी खूप ध्येयनिष्ठ नायिका असेल किंवा पाश्चात्य स्त्री असेल किंवा स्त्री चळवळीतली काहीतरी स्त्री अधिकारांची भाषा करणारी उथळ नातेसंबंधाची जाण नसणारी स्त्री असेल किंवा लैंगिक उपभोग किंवा लैंगिक इच्छा व्यक्त करणारी स्त्री, अशा वेगवेगळ्या स्वरूपामधलं ते एक पात्र आहे. आणि दुसरीकडे खऱ्या अर्थाने एक पात्र जे उभं केलं भारतीय स्त्रियांच्या समोर आदर्श म्हणून, आणि ते आहे मदर इंडियाच्या स्वरूपातलं. त्या टाईप चित्रपटांमधनं जी मांडणी केली जाते की स्त्री जी आहे, भारतीय स्त्री जी आहे ती सीता सावित्री जरी असेल तर तिच्या तरी ती अबला नाही किंवा ती दुर्बल नाही आहे. जर प्रसंग असेल किंवा जर तशी परिस्थिती तिच्यावरती जर कोणी ओढावली तर ती इतकी सामर्थ्यशाली बनू शकते की जिच्यामध्ये दुर्गा अवतरित होते आणि त्या दुर्गेच्या अवतारामध्ये ती या दुष्ट प्रवृत्तीचा नाश करते. तर मला वाटतंय हिंदी चित्रपट आणि स्त्रिया हे समीकरण समजून घेत असताना किंवा चित्रपटातील स्त्रीचं चित्रण हे कुठल्या तरी फॅमिनिस्ट पाश्चात्य आपल्याला सिद्धांतांच्या चौकटीमध्ये समजून घेणं खऱ्या अर्थाने महत्त्वपूर्ण ठरणार नाही किंवा ते आपल्याला आशादायी देखील ठरणार नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला इथली जी काही ब्राह्मी पितृसत्ताक मूल्य चौकट जी आहे ती आपल्याला समजून घेतली पाहिजे. आणि ती जर समजून घेतलं तर मग ती बंडखोर नायिका असेल, नवी नायिका असेल, स्त्री अधिकारांची भाषा करणारी असेल किंवा कुटुंबवत्सल स्त्री असेल, तर त्या सर्व नायिकांचं, त्या सर्व स्त्री पात्रांचं लोकेशन काय आहे, त्यांची एजन्सी काय आहे, मला वाटते ती आपल्याला समजून घेता येऊ शकेल. वेळेच्या अभावी आपण फार चर्चेमध्ये गेलेले नाही आहेत, परंतु मला वाटतं हे काही महत्त्वपूर्ण मुद्दे जे आहेत इथे मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. धन्यवाद.